नमस्कार मित्रांनो, प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये काही कॉमन फॅक्टर देखील आहेत. पण सायकोलॉजी सांगतं, जर व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित असेल तर कोणत्या गोष्टींवरून आपल्याला लक्षात येतं आणि कोणती लक्षणं आहेत ती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. मित्रांनो, तुमचं पण काही वेळा काय होतं, आपण एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करत असतो, पण ते प्रेम वन साईड असतं किंवा वन साईड लव असतं. पण ते आपण मनापासून त्या व्यक्तीला लाईक करत असतो आणि समोरचा ते समजत नाही. आणि जेव्हा त्याला समजतं तेव्हा मित्रांनो खूप उशीर झालेला असतो आणि तेव्हा खरं आपल्याला वाटतं की आपल्या लाईफमध्ये हाच पार्टनर आपल्याला हवा होता किंवा हाच असायला पाहिजे होता, याच्याबरोबरच लग्न व्हायला हवं होतं. तर मित्रांनो, हे असं होतं त्याच्यामुळे काही लक्षणं अगोदरच जाणून घेतलेली बरं असतं. आणि मित्रांनो, व्यक्तीबरोबरच आपली जोडी बनवली आहे ज्या व्यक्तीसोबत आपलं लग्न होतं. शेअर एव्हरीथिंग इज शेअर. जर एखादी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असेल किंवा तुमच्यावरती फिदा असेल तर मित्रांनो, ती तिच्या मनातील सर्व गोष्टी तुम्हाला शेअर करते. म्हणजेच त्यांच्या आयुष्यात दिवसभरात जे काही घडतं त्या आहे, फ्रेंड्सबरोबर काही झालं असेल, लाईफमध्ये कोणत्या गोष्टी इंटरेस्टिंग आहेत, म्हणजेच जे पण स्वतःबरोबर घडतं ते कलेक्ट करून ठेवणं. आणि जेव्हा पण तुम्ही पार्टनरसोबत बोलता किंवा बोलणं होतं किंवा तुम्ही समोरासमोर भेटता तेव्हा आपण ते सगळे एकमेकांना शेअर करतो. तर असा इशारा तुम्हाला देखील मिळत असेल तर व्यक्ती तुमच्यावरती खूप प्रेम करते. असं पाहिलं तर लक्षात घ्या की तुमचं माइंड सेट करायचं आणि तुमच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करायच्या. आणि जर आपण असं इंटरेस्टिंग बोललो तर बोलणं पण थोडं वाढेल आणि समोरचा बोर पण होणार नाही. कम्युनिकेशन खूप इंटरेस्टिंग होईल. तर रिफ्लेक्ट होत असतं की तुमचा पार्टनर तुमच्यावरती किती प्रेम करतो. मित्रांनो, दुसरं म्हणजे रागवणे. हा पण एक महत्त्वाचा इशारा आहे. कोणी व्यक्ती तुमच्यावरती खूप प्रेम करत असेल तर तुमच्यावर रागवते, पण चूक मोठी असेल तर हा राग जास्त दिवस पण टिकेल. इथे आपण रागवणे यावर बोलत नाही. रागवणे म्हणजे आपण रागवतो आणि शांत झालो बस, म्हणजेच रागवलो पण नाही आणि राग पण आला, पण म्हणजेच हा शॉर्ट टर्म आहे. पण आपण बोलत नाही तर आपण बोलतोय हे लॉंग टर्म विषयी. जर एखादी व्यक्ती रागवली तर त्याचा राग जास्त दिवस राहिला तर याचा अर्थ रिलेशन संपत नाही. सगळं चांगलं असताना फक्त जास्त दिवस रागवणे, हा तुम्हाला हे माहीत आपण असतं की हा माझी चूक आहे म्हणून पार्टनर रागवला आहे. जो